नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहे हरवलेला वोटिंग कार्डचा नंबर आपल्याला कसा शोधायचा आहे, त्यानंतर हरवलेला वोटिंग कार्ड आपल्याला कसा डाउनलोड करायचा आहे आणि हरवलेल्या वोटिंग कार्डचे डिटेल्स आपल्याला कशा मिळवायचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून वोटिंग कार्ड संदर्भात कुठली समस्या आपल्याला उद्भवणार नाही. आणि जरी काही उद्भवली तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपण त्या संदर्भात पण नवीन व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या व्हिडिओ. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझं मोटिवेशन वाढेल आणि तुम्हालाही मदत होईल. तर मित्रांनो, बघूया आपला व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जा आणि तिथं वोटर हेल्पलाईन हे ॲप्स दिसेल, ते सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल हा, आणि हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा. माझा ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यामुळे मी ओपन करतो. डायरेक्ट ओपन केल्यानंतर असे तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्यानंतर लेफ्ट साईडला 3 लाईन दिसत आहे तुम्हाला, डाव्या साईडला, त्याच्यावर क्लिक करा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. तर बघा, खाली लेफ्ट साईडला न्यू युजर हे टाईप करा आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि सेंड OTPवर क्लिक करा. सेंड OTP गेल्यानंतर तुम्ही तुमचं नाव, फर्स्ट नेम टाकल्यानंतर स्पेस देऊन तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाका. त्यानंतर तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम टाका आणि खाली पासवर्ड टाका आणि तो आलेला OTP याच्यावर टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमचा अकाउंट रजिस्ट्रेशन झालेलं असेल. त्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP इथं टाका. मला OTP आला आहे 252038. तो OTP टाकून घ्या. त्यानंतर लॉग इन नावावर क्लिक करा. लॉग इन नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. बघा मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं EPIC डाउनलोड करायचं असेल, म्हणजे तुमचं वोटर ID कार्ड डाउनलोड करायचं असेल, तर इथं 3 नंबरला ऑप्शन आहे डाउनलोड EPIC नंबर. तर तुमच्याकडं EPIC नंबर असेल तर तुम्ही EPIC नंबरनुसार सर्च करू शकता, डाउनलोड करू शकता. किंवा जर तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल, तुम्हाला एक पावती भेटते. तुम्ही जर वोटिंग कार्ड रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला एक पावती मिळाली असेल, त्याच्यावर रेफरन्स नंबर असतो. त्या रेफरन्स नंबरनी सुद्धा तुम्ही काढू शकता. पण मित्रांनो, तुमचं हरवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यात वरती सर्च बाय नेम इलेक्ट्रॉन याच्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल. एक आहे सर्च बाय मोबाईल, एक आहे QR कोड, एक आहे EPIC नंबर आणि एक आहे सर्च बाय डिटेल्स. हे बघा, EPIC नंबर आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे EPIC नंबरनुसार आपण काढू शकत नाही. तुमचं हरवलं आहे, त्यामुळे तुम्ही बारकोडनी पण काढू शकत नाही. आणि तुमचा जर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तरच तुम्ही मोबाईल नंबरनी काढू शकता. तर मित्रांनो, सर्च बाय डिटेल्स याच्यावर क्लिक करूया. आपलं नाव टाकूया. नाव टाकताना काही अडचण आली असेल तर व्हॉट्सअपवर नाव टाईप करून घ्या अगोदर, त्यानंतर इथे पेस्ट करा. लास्ट नेम टाकलं, फर्स्ट नेम टाकलं. हे बघा, मला इथं अडचण येते, मी व्हॉट्सअपवरनं कॉपी पेस्ट करतो. त्यानंतर फादरचं नाव टाका. तुमची एज टाका. जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. त्यानंतर तुमचं राज्य महाराष्ट्र टाका. त्यानंतर तुमचा जिल्हा टाईप करा. माझा जिल्हा नाशिक, मी नाशिक टाकलं. त्यानंतर तुमची असेंब्ली टाका. असेंब्ली जर माहीत नसेल तर वडीलधारांना विचारा, ते तुम्हाला सांगतील तुमची असेंब्ली काय. असेंब्ली निवडा. त्यानंतर सर्चवर क्लिक. जसं तुम्ही सर्च कराल, बघा, तुम्हाला तुमचं EPIC नंबर दिसेल. म्हणजेच EPIC नंबर हाच तुमचा वोटर ID नंबर असतो. मित्रांनो, तुमची सर्व डिटेल इथं तुम्हाला दिसेल. तुमचं नाव, तुमचं एज, तुमचं जेंडर, तुमच्या वडिलांचं नाव, तुमची असेंब्ली. त्यानंतर तुमचं पोलिंग स्टेशन, इथं पोलिंग स्टेशन पण इथं तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं EPIC नंबर काढून घेतला. आता आपण बघूया मतदान कार्ड कसं आपल्याला डाउनलोड करायचं आहे, वोटिंग कार्ड.
इपिक नंबर आपल्याला मिळाल्यानंतर डाउनलोड इपिक इपिकवर क्लिक करा. इथे विचारते तुमच्याकडे इपिक नंबर आहे का, तर येस आय हॅव इपिक नंबर. याच्यावर क्लिक करा. इथे तुमचा इपिक नंबर टाका जो आपण आता मिळवला आहे. बघा हा इथं इपिक नंबर आहे ZX. तिथे पेस्ट करा. त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा आणि फेच डिटेलवर क्लिक करा. जसे तुम्ही फेच डिटेलवर क्लिक करणार तसं तुम्हाला खाली तुमची डिटेल शो होईल. त्यानंतर तुम्ही प्रोसीड म्हणा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला परत एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. तो OTP तर टाका 566046. आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिकवर क्लिक करा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं वोटिंग कार्ड डाउनलोड झालेलं आहे. बघा तुमचं वोटिंग कार्ड तुम्ही स्पष्ट असं बघू शकता. आणि त्यानंतर हेच वोटिंग कार्ड तुम्ही शेअर करा. इथं खाली शेअर नावाचं ऑप्शन आहे, तिथं व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. वरती केल्यावर डाउनलोड होईल आणि व्हॉट्सअपवर शेअर करायचं तर व्हॉट्सअपवर शेअरसुद्धा होईल. बघा मित्रांनो, मी व्हॉट्सअपवर शेअर केलं आहे आणि माझं इपिक कार्ड डाउनलोड झालं आहे, माझं वोटिंग कार्ड. आणि अशा प्रकारे मी माझं वोटिंग कार्ड डाउनलोड केलं आहे. आणि हेच वोटिंग कार्ड तुम्ही कुठल्या तरी झेरॉक्स स्टेशनवर जाऊन त्याचे प्रिंट काढू शकतात किंवा PVC कार्ड बनवू शकतात. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.